लास्ट बॉयज आपको आना है, आपका एक टोकन ऑफ अप्रिसिएशन कलेक्ट करना आहे. आपण या स्पर्धेत सहभाग घेतला आहे त्याबद्दल सहभाग चिन्ह देऊन आम्ही तुमचा गौरव करणार आहोत. तर लास्ट बॉयज अंकित 11 आपण यायचं आहे, आपलं सहभाग चिन्ह घेऊन जायचं आहे. सत्यम चौधरी चला या, आपलं सहभाग चिन्ह घेऊन जायचं आहे. विकेम चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपण सहभाग घेतला त्याबद्दल तुमचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. जाऊया आपण चालू सर सामन्याच्या दिशेने. अजित पाटील सर. दरम्यान लाजबॉई संघाचे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले, त्यांचं या स्पर्धेमध्ये आपण बघतायत सहभागी झाल्याबद्दल सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात येतोय. थँक्यू लाजबॉई बॉईज, आपण इथे आलात. युवराज जुगले पहिला चेंडू डॉट हाताळताना, समोर आहे नजबुल. पुढचा चेंडू लिफ्टमोर द विकेट. यावेळेला उडवण्याचा प्रयत्न, मिस टाइम शॉट. संधी होती ती झेलची. एक धाव परिपूर्ण बघायला मिळते. एका बाजूने जर आपण बघितलं, वाडा भिवंडीला बिलॉंग करणारे सर्व खेळाडू एक चांगली साईड घेऊन लास्ट 11 संगनायक. युवराज गोलंदाजी ट्रॅकवर. वीरू बाबरे यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न करताय. डॉट बॉल. चांताराचा सातपडी संघ या ठिकाणी बॅटिंग करताना आपल्याला बघायला मिळतोय. वीरू बाबरे टेनिस क्रिकेट विश्वातील एक इमर्जिंग प्लेअर म्हणून त्याच्याकडे बघितलं जाते. भरपूर क्षमता आहे वीरूकडे आणि त्याच पद्धतीचा खेळ खेळावा लागेल त्याला. आपल्याला मात्र चांगला चेंडू हाताळला गेलाय. अतिशय सुंदर गोलंदाजी युवराजकडनं. धावसंख्या 1 ने पुढे जाते आणि स्थिरावले ती 2 धावा. युवराज म्हटल्यानंतर तिळसा या विभागातनं हा बिलॉंग करणारा असा खेळाडू आहे, प्रसिद्ध असं ठिकाण. पुढचा चेंडू यावेळेला मिस टाइम शॉट. बॉल हवेमध्ये, डाऊन द बॉल खेळाडू आणि नजबुल या ठिकाणी बाद होताना, झेल बाद, आउट. पहिला विकेट गडी बाद होताना एसटीचे. ब्रुनाल नवीन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. आक्रमक बॅटर म्हणून ब्रुनाल वरोरला बिलॉंग करणार असं खेळाडू आपण बघतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना. एक चांगली गोलंदाजी युवराज डुगलेकडनं. लेफ्ट आर्म गोलंदाजी करतायत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. मध्यम पेसर गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. मध्यम गतीचा गोलंदाज चांगली गोलंदाजी करताना, वेग खूप चांगला आहे आणि कंट्रोलमध्ये चेंडू हाताळताना ची लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स गेंदबाजी असते ती गोलंदाजीचं प्रात्यक्षिक बघायला मिळते. समोर मृणाल दाखल झालाय. धाव्या स्कोर कार्ड वरती. ओहो, गुड शॉट. आल्या आल्या मात्र वरोरचं पॅटर्न दाखवताना मृणाल आणि इथे येतोय चौकार. लावले ती 6 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चला इथून टाइम स्पेंड नका करू प्लीज. ध्रुव 11 गोलंदाजी ट्रॅक वरती. आयुष आलाय. आयुष भोईर. पहिले षटक संपले. मृणालनं मात्र खूप चांगला इन केला. एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला एक्झिक्यूट करत या ठिकाणी 4 धावा आपल्या नावावरती नोंदवलेले आहेत. समोर वीरू बाबरे आणि एका बाजूने अक्षय आयुष भोईर.
चला लवकर फील्ड अरेंज करा. आपण दिलेल्या वेळामध्ये मॅच संपणं गरजेचं आहे. आयुष बोलता चेंडू आणि पनिशमेंट सरळ डीप फाईन लेग मध्ये येतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अंपायर सिग्नल इट्स नो बॉल. एक संख्या पोहोचले ती तब्बल 17 वर 17 धावा. वीरू बाबरे कमी वेळामध्ये जास्त प्रसिद्धीला आलेला खेळाडू. वय वर्ष आपल्याला 18 बघायला मिळत आहेत, परंतु ओपन मॅचचा ज्याला प्रचंड असा अनुभव असा फलंदाज वीरू बाबरे. या वेळेला मात्र फॉलिंग स्वीप चेंडू एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न आहे. सिंगल कंप्लीट झाली आहे का बघायचं. एक रन कंप्लीट. धावसंख्या एकने पुढे जाताना पोहोचले ते 18 वरती. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. डेंजर इन कडे बॉलर इन कडे चांगलं थ्रो चांगलं कलेक्शन बघायला मिळालं, पण तरुण तो तेवढ्याच ताकदीचं रनिंग बिटवीन द विकेट. मिस्टर मृणाल ज्याने आपला आगाज केलाय 4 धावानं. एक्स्ट्रा कव्हर्सला काय नजाकत बरा शॉट बघायला मिळाला होता या फलंदाजाच्या फळीतनं. पलटो चेंडू खराब गोलंदाजी आहे. चेंडू फाईन लेगला ट्रॅव्हल करतोय. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू पाठलाग करताना तदवर मिळतील का 2 धावा. 2 कंप्लीट होताना धावसंख्या 2 ने 20 वर पोहोचले. ट्वेंटी रन 20 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. आयुष तयार. ओ यावेळी मिस टाइम शॉट आणि मृणाल मात्र यावं लागेल. बॅक टू पॅव्हिलियन कडे पूल करण्याचा प्रयत्न. थोडासा बाउन्स झाला चेंडू आणि इथे मात्र मृणालच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. फुल स्टॉप. विकेट क्रमांक दुसरा धक्का क्रमांक दुसरा बघायला मिळतोय. प्रमाणे मात्र साथ देतील का. तर समोर आपल्याला आयुष भोईर जो चांगली गोलंदाजी करताना ब्रेक थ्रू देतोय ध्रुव 11 संघाला. पुढचा चेंडू घेऊन तयार राईट मोर द विकेट. आपल्याला चेंडू मात्र खूप चांगला आहे. डॉट बॉल आलाय. चांगला स्टार्ट देताना आयुष. 20 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये दुसरं षटक प्रगती पथावरती आहे आणि अंतिम चेंडूंचा खेळ शेष आहे दुसऱ्या षटकातील. 20 रन्स स्कोर कार्डवर. स्विचिटचा टीम यावेळेला डॉट बॉलने षटकाची होते समाप्ती. 10च्या सरासरीने 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 20 धावा स्कोर कार्ड वरती. याच पद्धतीने धावाल्या प्रोजेक्टेड स्कोर तुम्हाला बघायला मिळेल 5-0 50 धावा.
बघायला मिळत आहेत. पहिलं षटक ज्याने हाताळलं होतं 6 धावांचं, तोच पुन्हा आपल्या सेकंड स्पेलमध्ये दाखल झालेला आहे. समोर वीरू बापरे आणि एकंदरीत जर आपण बघितलं काटेकी लढत, पैसा वसूल असा संघर्ष बघायला मिळेल. एका बाजूने युवराज एक सुंदर गोलंदाजी करतायत, एक नामवंत गोलंदाज आहे, तर दुसऱ्या बाजूने वीरू बाबरे एक विस्फोटक बॅटर आहेत. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू टॉस करून खेळण्याचा प्रयत्न आहे. इथे मात्र सरळ चेंडू थर्डमॅन रिझनला जातोय. शॉर्ट थर्डमॅनला सिंगल कंप्लीट झाले. धाव्या स्कोर कार्ड वरती 21. आपण या ठिकाणी बघतोय की नो बॉल आणि वाईड साठी रिव्ह्यू मागितला जातोय. फेअर बॉल. चला या ठिकाणी स्टार्ट. आपण बघू शकाल बीमर आणि वाईड बॉलसाठी तुमच्याकडे रिव्ह्यू उपलब्ध असेल याची नोंद घ्या. आपण धावसंख्या पोहोचली ती 21 वरती. समोर सूर्या चांगली गोलंदाजी करताना युवराज डुकले लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अतिशय सुंदर गोलंदाजी. यावेळेला वेगावरती स्वार आणि सूर्या येईल बॅक टू पवेलियन कडे. परतीच्या प्रवासाला या ठिकाणी सूर्या येताना चांगली गोलंदाजी. मिश्रण खूप चांगलं आहे. वैविध्यपूर्ण चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळतोय. फिंगर रोल केले गेले मागच्या चेंडूवरती. या चेंडूवरती वेगावरती स्वार होत आणि अप्रतिम अशी युवराजची गोलंदाजी. धक्का क्रमांक 3. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. मिस्टर यश केनी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. यशकडे एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे म्हणायला हरकत नाहीये. भटराई गावाला बिलॉंग करणारा एक अतिशय सुंदर गुणवान असा ऑलराऊंडर म्हणून यश केनी याला आपण सातत्याने खेळताना बघतोय आणि तो दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. भरपूर मोठी स्ट्रेंथ आहे या फलंदाजाची, परंतु वेळेवरती खेळ पण होणं गरजेचं आहे. तेवढ्याच कॅपॅसिटीने तुम्ही जेव्हा खेळाल, इनिंग जेव्हा चांगली खेळाल, जेव्हा तुमचा ग्रोथ होतो आणि खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांपर्यंत तुमचा खेळ पोहोचतो. त्यासाठी यूट्यूब लाईव्ह हे एक प्रमुख साधन आहे. बघूया यश केनी दाखल झालेले आहेत. तयार होताना युवराज. पुढचा चेंडू 3 गडी बाद 21 धावा स्कोर कार्डवर. थोडंसं फिल्डिंग तफावत आपल्याला बघायला मिळते. चेंज केली गेली. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या खेळाडूला सरळ डीप मध्ये पाठवलेलं आहे कव्हर पॉइंट रिझन मध्ये. पुढचा चेंडू ऑन साइडचं प्रोटेक्शन आपण बघतायत. 3 खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. लॉंग ऑन, मिड विकेट आणि डीप बॅकवर्ड स्कोर लेग. पुढचा चेंडू आल्या मात्र आपला क्लास दाखवतात यश. मी मगाशी म्हटलं होतं की भरपूर मोठी क्षमता आहे या फलंदाजाची. लेदर क्रिकेट असेल, टेनिस क्रिकेट असेल, ऑलराऊंडर खेळाडू म्हणून यश केनीला त्याने बघतोय. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं पाठवलंय चेंडूला सर स्टँड अँड डिलिव्हर्ड. आमच्या मुख्य मंचाला अभिवादन करताना हा चेंडू बघायला मिळतोय. चांगला स्टार्ट, एक ड्रीम स्टार्ट म्हणायला हरकत नाहीये. जेव्हा तुम्ही पहिला चेंडू खेळतायत आणि त्यानंतर 3 चेंडूंचा खेळ संपला या षटकातील. यावेळेला मात्र शपलून खेळण्याचा प्रयत्न, गतीला थोडंसं परिवर्तन केलं होतं युवराजनं आणि
डॉट बॉल झालाय. जेव्हा ठरवून शॉट तुम्ही खेळता त्यावेळेला तुमचं जे क्लास क्रिकेट आहे ते बाहेर येत नाही. जर तुम्ही मेरिटवरती खेळाल तर तुमचं इंटरनल स्किल हे बाहेर येईल. क्रिकेट पुढचा चेंडू इथे उडवलाय पुढे चेंडू आणि हा क्लास आहे. सरळ डाऊन द ग्राउंड येतोय यश नावाचा ब्रँडेड आणखीन एक मोठा मॅसिव्ह षटकार. स्कोर कार्ड वरती चांगली बॅटिंग करताना एक ताकदवर बॅटर आहेत, मायटी प्लेअर म्हणून यश किनीला ओळखलं जाते. पुढचा चेंडू याही वेळेला मात्र मिस टाइम आणि झेलबाद यश किनीच्या केळीला लागतोय पूर्ण विराम. फुल स्टॉप. षटकाची इथे झाले समाप्ती आणि धाबा स्कोर कार्ड वरती 33. सरासरीने 3 षटकाची झाले समाप्ती. एका बाजूने वीरू बाबरे आणि दुसऱ्या बाजूने 2 नवीन गोलंदाज येतील गोलंदाजीला. एक जमेची बाजू जेव्हा तुम्ही सेट असता आणि त्यावेळेला तुमच्या समोर नवीन गोलंदाज येतो तर ती एक मोठी ऑपॉर्च्युनिटी असते. परंतु प्रज्वल हा गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला बघायला मिळतोय. हा एक चांगला गोलंदाज आहे. संपूर्ण टीमला लीड करताना प्रज्वल आपल्याला बघायला मिळतोय. तर एक चांगलं बॅटल प्रज्वल विपक्ष वीरू बाबरे मधलं जे द्वंद्व आहे ते अतिशय देखणं असेल, मंत्रमुग्ध करणार असेल. पहिला चेंडू हो चांगला चेंडू आणि आपण इथे बघताय सर क्लिंग बॉल यशच्या उद्ध्वस्त फर्निचर डिस्ट्रॉय आउट. थँक्यू श्रेयस. नवीन फलंदाज आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 33 धावा आहेत स्कोर कार्ड वरती. येणारे 11 चेंडू आहेत. इथून 20-22 धावा एक चांगला बॅटल बघायला मिळेल इज नो डाऊट. कारण समोरचा संघ तेवढाच तुल्यबल आहे. तोरी घाई करा, थोडीशी घाई करायची आहे. अजूनही एक मॅच आपल्याला खेळवायची याची नोंद घ्या. 33 श्रेयस सातपडीला बिलॉंग करणार असं खेळाडू आपण बघतायत मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर श्रेयस 9 सेकंड कडे ते बदल. इथे फटका फसलाय आणि शॉर्ट पॉइंटला झेल सुटलाय. लेझी क्रिकेट, थोडासा ओव्हर कॉन्फिडन्स आणि इथे संधी मिळाली श्रेयसला. या संधीचं सोनं करावं लागेल. बघूया. धावसंख्या 34 वर पोहोचलंय. जेव्हा तुम्हाला एक लाईफ मिळते तेव्हा त्या लाईफचा उपयोग तुम्ही कसा करतायत हेही बघावं लागेल. मृदुल आक्रमक बॅटर आपण बघतायत मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू आणि इथे पोलचा आसमानी टोला चेंडूला भिरकावून दिले. सरळ लॉंगनच्या डोक्यावरनं मृदुल नावाचा हाईन हँडसम षटकार. संख्या 6 ने 40 वरती पोहोचताना मृदुल
हवाई फार बघायला मिळतोय. ओ यावेळेला मात्र पुनश्च संधी होती, थोडासा बाउन्स झाला, चेंडू हळूवारपणे सिंगल कंप्लीट केले दुसऱ्या धावेसाठी धावताना आणि ते सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 42 वर पोहोचलेली आहे. 42. अतिशय विस्फोटक बॅटिंग. सध्याचं क्रिकेट हे आक्रमकतेच आहे, कारण कमी षटकं तुमच्याकडे असतात. फक्त षटकार चौकाराची भाषा ही खऱ्या अर्थाने अनेक जे क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक असतात त्यांना मैदानाच्या बाहेर मैदानामध्ये क्रिकेट बघण्यासाठी खिचून आणतात. म्हणून षटकार चौकार मारण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. प्रज्वल, ओहो याही वेळेला मात्र चेंडू थोडासा लांब ठेवला, बाउन्स झाला, सिंगल कंप्लीट झाले. 43 धावा स्कोअर कार्डवरती बघायला मिळतात. या षटकातील अजूनही अंतिम चेंडूंचा खेळ शेष आहे. 43 रन्स ऑन स्कोअर कार्ड. 43 धावा अंतिम चेंडूचा खेळ येणं शेष आहे. फिंगर रोल करतायत प्रज्वल आणि थोडासा वेग सुद्धा देत आहेत. श्रेयस, ज्याला संधी मिळालेली आहे त्या संधीचं सोनं बेनिफिशियल कॉजमध्ये करेल का फलंदाज? आणि ते डॉट बॉल षटकाची होते समाप्ती. 43 धावा ऑन स्कोअर कार्ड. अंतिम षटक असेल आणि गोलंदाजीसाठी येतोय करण. बघूया, मृदुल समोर आहे. 43 धावा, इथून 10-12 धावा एक चांगलं बॅटल होऊ शकतंय आणि मृदुलला सूर गवसला असं म्हणायला हरकत नाही. तर एका बाजूने करण गोलंदाजी ट्रॅकवरती लेफ्ट आर्म राऊंड विकेट, लेफ्ट आर्म राऊंड विकेट चेंडूला घेऊन येतील. धावसंख्या बघायला मिळते ती तब्बल 43. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मृदुल ऑन स्ट्राइक. ओहो, गतीला परिवर्तन करत फिंगर रोल करताना सुंदररित्या चेंडू हाताळला गेलाय. एक चांगला लेग ब्रेक म्हणायला हरकत नाही. जो लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स चेंडू असतो त्या पद्धतीचा चेंडू हळुवारपणे चेंडूला फक्त रिलीज केलं, फिंगर रोल केले, चेंडू पडल्यानंतर ऑप्शनच्या बाहेरून निघालाय आणि त्याच्यावरती लिहिलं गेले निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू याही वेळेला मात्र सरळ सेट ड्राईव्ह बघायला मिळतोय. चांगली फलंदाजी मृदुलकडनं. 47 धावा ऑन स्कोअर कार्ड. धावा. चांगली बॅटिंग करतायत. उपयुक्त अशी फलंदाजी म्हणायला हरकत नाहीये. पुढचा चेंडू, ओहो, वाड़ा शॉट मृदुल. क्या गजब का शॉट है ये, आसमानी टोला षटकार. त्रेपन्न चेंडू द्यायचा. नेहमी जीवनामध्ये अशी माणसं तुम्ही आयुष्यामध्ये जोडा ना की चाय गरम झाल्यावर वाफेसारखी उडून जाणारी माणसे कधीही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जोडू नका. तर कपासारखी जोडा, जी चटके सहन करणारी पण साथ न सोडणारी. असेच खेळाडूही तुम्ही सोडा आपल्यासोबत, जे कठीण परिस्थितीमध्ये आपल्या संघाला पुढे घेऊन जातील. धावसंख्या बघायला मिळते ती 53. अजूनही चेंडू शेष आहेत ते 3 आणि मृदुल आपल्या नॅचरल बॅटिंगचा मनमुराद आनंद देतोय. एका बाजूने जाणता राजा सातपाटी संघाला आणि तमाम क्रीडा रसिकांना ग्रेट बॅटिंग, काबिले तारीफ, प्रशंसा के पात्र, अद्भुत अद्भुत बॅटिंग बघायला मिळते ती फलंदाज मृदुलकडनं. पुढचा चेंडू,
ओ थोडासा चेंडू खाली राहिला आहे, सिंगल कंप्लीट केली जाईल का? आणि धावसंख्या पोहोचली ती 54. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाईच्या रूपानं सिंगल ऍड केली जाईल. 54 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचे 2 चेंडू कोणाच्या नावे, गोलंदाज की फलंदाज? श्रेयस आपल्याला बघायला मिळतो अजूनही शांत आहे. हाही डेंजरस बॅटर आहे, परंतु ह्या 2 चेंडूमध्ये त्यालाही संधी आपला क्लास दाखवण्याची. आणि मी मगाशी म्हटलं होतं की याही फलंदाजाकडे भरपूर क्षमता आहे. आणि आलाय ते षटकार. धावसंख्या 6 ने प्लास झाल्याने पोहोचले 60 वरती. मनात विचार करतायत मी जर झेल घेतला असता तर हा चेंडू आकाशात गेला नसता. धावसंख्या 60 वर पोहोचते. बघूया पुढचा चेंडू. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता का इथे? सिंगल कंप्लीट केली जाईल का नाही? तर 61 धावांचं टार्गेट. नाव जरी आकाश असलं तरी आज मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे. 61 धावांचं टार्गेट सेट केले गेले. जसं या ठिकाणी सेकंड इनिंगला प्रारंभ होईल, आपण ऐकणार आहोत मनीष पाटील सरांचा गोड आवाज. धन्यवाद अजित पाटील सर. पुन्हा एकदा सेम टार्गेट मागच्या सामन्यासारखंच 30 चेंडू आणि 61 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ध्रुवी 11 वाडा भिवंडी या संघासमोर. जाणताराच्या संघाकडून थोडी दमछाकच पाहायला मिळाली फलंदाजांची. गोलंदाज चांगलीच कामगिरी करताना पाहायला मिळाले ध्रुवी 11ची. पहिल्या क्रमांकावर आले होते फलंदाज नजमुल, जे 1 धाव करून बाद झाले. त्यानंतर आले वीरू बाबरे, जे 13 धावा करून बाद झाले. त्यानंतर मृणाल 1 षटकार 1 चौकार 1 डबल त्यांच्या वतीनं. सूर्या 0 बाद झाले. यशच्या वतीनं 2 षटकार. ती एक जादुई कामगिरी होती, म्हणजे संघाच्या धावफलकाला आधार देणारी कामगिरी यशच्या वतीने पाहायला मिळाली. मृदुलने पहिल्या चेंडूवर षटकार खेचला, वाटलं होतं की ते थांबणार नाही आहेत, पण थोड्या वेळासाठी थांबले. पण शेवटच्या टप्प्यावर त्यांचे 2 मोठे स्ट्रोक संघाच्या फायद्यासाठी ठरले आणि श्रेयांश शेवटच्या मोमेंटला त्यांना तो रिदम मिळाला. आणि म्हणूनच 60 धावा जाणता राजा या टीमला बनवता आला आणि 61 धावांचं लक्ष ध्रुवी 11 या संघासमोर ठेवलं. गोलंदाजी करताना पुन्हा एकदा प्रज्वलनेच तो कमबॅक दिला. खरंच गरज होती प्रज्वलच्या त्या षटकाची. 2 ऑपॉर्च्युनिटी त्याने क्रिएट केल्या, एक त्याच्या नावावर गेली पण एक कॅच सुटला. आणि शेवटच्या टप्प्यावर पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर करण यांची कामगिरी उल्लेखनीय राहिली. तर एक चांगली बॅटल प्रेक्षकांना पाहायला मिळेल, ज्या बॅटलची अपेक्षा, ज्या बॅटलची प्रतीक्षा आपण सकाळपासून करत होतो. आणि सरते शेवटी तो सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये ध्रुवी 11 या संघाकडून पोहोचतायत. युवराज आणि प्रज्वल हे 2 बॅटर्स सामन्याचं गांभीर्य ओळखताना, कारण सुरुवात जर चांगली झाली तर मग शेवटच्या टप्प्यावर जास्त दडपण येणार नाही, तेच प्रज्वलला ठाऊक आहे. आणि म्हणूनच सुरुवातीच्याच टप्प्यावर प्रज्वल स्वतःला प्रमोट करतायत. आणि युवराजच्या वतीने तर ते अटॅकिंग बॅटिंगची अपेक्षा तर प्रज्वल ठेवूनच आहेत. त्याचमुळे सकाळी एक चांगली बॉलिंग स्ट्रॅटेजी दोन्ही संघांकडून पाहायला मिळाली. कारण 12 चेंडूमध्ये 14 धावा डिफेंड केल्या ध्रुवी 11ने. आणि आपण जर सकाळचा खेळ पाहिला जाणता राजाचा तर अवधूत आणि अझर यांची जोडी गोलंदाजीची आपण पाहिली. आणि त्यातला अवधूत बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. ग्रामीण फॉर्मॅटमध्ये सातपाटी या ग्रामीण संघाकडून सातत्याने अवधूत खेळतो. लेदर बॉल क्रिकेटसुद्धा चांगल्या पद्धतीनं त्याच्या वतीनं मिळालेला आहे सातपाटी गावाला. आणि म्हणूनच तोच अनुभव घेऊन या हंगामाची सुरुवातसुद्धा एका चांगल्या स्पर्धेच्या माध्यमातून करण्याचा उद्देश त्याचा दिसून येतो. आणि पण समोर कॅप्टनचं आव्हान आहे, प्रज्वलचं आव्हान आहे गोलंदाज अवधूत समोर. तर स्लीप तैनात केलेली आहे, सेकंड स्लीप आहे. बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंट
मिड ऑफ, मिड ऑन, स्क्वेअर लेग, फाईन लेग, सर्कलच्या बाहेर डीप एक्स्ट्रा कव्हर आणि वाईड ऑफ डीप मिड विकेट. असं प्रोटेक्शन सेट केलेलं आहे. पहिला बॉल हाताळण्यासाठी अवधूत तयार पंचांच्या डावीकडून ओव्हर द विकेट. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलंय आणि थेट लँड झालंय लॉंग ऑफ सीमारेषे पार. अवधूतचं भव्य स्वागत षटकार खेचून करतोय प्रज्वल. सिक्सर. मिळालं प्रेक्षकांना की फूट बॅलन्स खूप चांगला राखला प्रज्वलने हा स्ट्रोक खेळताना. जवळपास खुलवट टप्प्याचा हा बॉल होता आणि त्या बॉलवर चांगली नजर प्रज्वलने ठेवली आणि तो षटकार आपल्या संघासाठी वसूल केला. ऑन साइडला बॅट्सविंग प्रॉपर, टायमिंग प्रॉपर, स्ट्रोक सिलेक्शन प्रॉपर, बॉल डीप मिड विकेट सीमारेषा पार. मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार, लगातार दुसरा षटकार. एक दिवस चांगला नसतो पण प्रत्येक दिवसामध्ये काही ना काही चांगलं असतं. अवधूतला आता तेच शोधण्याची गरज आहे. पहिल्या 2 चेंडूंवर 2 मोठे स्ट्रोक प्रज्वलच्या वतीनं पाहायला मिळाले आणि पूर्णपणे ती जबाबदारी कॅप्टन प्रज्वलने आपल्या खांद्यावर घेतली चांगल्या सुरुवातीची. यावेळेस परफेक्ट ब्लॉक हॉल डिलिव्हरी. जे तुमच्याकडे आहे ते तुम्हाला द्यावं लागेल तरच तुमच्या संघासाठी तुमची भूमिका फायद्याची ठरेल. आणि सातत्यानं ब्लॉक हॉल डिलिव्हरीवरच कुठेतरी कल होता गोलंदाज अवधूतचा. पहिले 2 चेंडू आपल्या आवाक्यात घेतले प्रज्वलने पण त्यानंतर अवधूतचं कमबॅक पाहायला मिळते. फुल टॉस मिस करतोय प्रज्वल. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल डायव्हर्ट होतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एक धाव पळून पूर्ण केलेली आहे. एका धावेची नोंद होईल आणि एका धावेच्या वाढीनं धावसंख्या पोहोचते 13 या आकड्यावर. बॅटचा संपर्क झाला होता. फुल टॉस बॉल व्यवस्थित बॅटच्या मध्यावर फलंदाजाला घेता आला नाहीये. त्याचमुळे आता स्ट्राईक रोटेट झाली आहे आणि 5व्या चेंडूवर पहिल्यांदाच युवराज स्ट्रायकर आणलेला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक षटकामागे 12च्या गतीनं धावांचा पाठलाग करायचा होता आणि तेच मनात ठेवून पहिल्या 2 चेंडूंवरच ती धावगती आपल्या संघाच्या नावावर प्रज्वलने केली. पण त्यानंतर तो सूर गवसला. ज्या सूरच्या शोधात अवधूत होता आणि बॅक टू बॅक 2 बॉल्स त्यांच्या पक्षात गेले. बॅकची इनसाइड एज बॉल मागे, फाईन लेग आहे सर्कलच्या आतमध्ये. एक सिंगल मिळेल. एका धावेची वाढ धावसंख्या पोहोचते बिनबाद 14 या आकड्यावर. 14 रन्स ऑन बोर्ड. मिसफिल्ड होता कामा नये आणि मिसफिल्ड झाली तर बॉलिंग अटॅकची शील्ड तुटते आणि म्हणूनच या अगोदर आपण पहिल्या डावात एक कॅच ड्रॉप पाहिला जेव्हा प्रज्वलच्या षटकामध्ये जी एक ऑपॉर्च्युनिटी निर्माण झाली होती. स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर तो षटकार आला. तर ह्या गोष्टी होत असतात. एक चूक झाली तर मग प्रतिस्पर्धी संघ लगेच तुमच्यावर हावी होतो. शेवटचा बॉल या पहिल्या षटकातला. गती कमी होती. ऑन साइडला स्लॉग हिट. व्हॉट अँड इम्प्रोव्हायझेशन बाय प्रज्वल ॲट हिज बेस्ट बॉल. स्क्वेअर लेग सीमारेषा पार. मिळतील 4 चौकार. ए, 18 धावा. दिसला का तुम्हाला सूर्यकुमार? रिप्ले करून बघा फ्रोलिंग स्पोर्ट्सवर. तर धावसंख्या झालेली आहे बिनबाद 18 धावा. टार्गेट चेस करण्यासाठी सिच्युएशनला फेस करावं लागतं आणि जवळपास तो किल्ला एक हाती लढवलेला आहे पहिल्या षटकामध्ये प्रज्वलने, ज्याने 5 चेंडू घेतले आणि 5 चेंडूंमध्ये 17 धावांचं योगदान दिलं. युवराजकडे एक संधी आली, त्याने एक धाव पूर्ण करून स्ट्राईक पुन्हा एकदा प्रज्वलकडे दिली आणि प्रज्वलने ती स्ट्राईक स्वीकारली आणि एक भन्नाट खेळ प्रज्वलचा पाहायला मिळालेला आहे. पण या जोडीला डोकेदुखी देण्यासाठी आता बोलवण्यात आलेलं आहे अझरला. एकाच ग्रीपने लेग कटर, ऑफ कटर लीलया हाताळण्याची क्षमता गोलंदाज अझरकडे आहे. सातत्यानं व्यावसायिक क्रिकेट ते खेळत असतात आणि म्हणूनच त्यांची वर्णी आता लागलेली आहे जाणता राजा या टीममध्ये. पहिल्या षटकात जो मार बसलाय
त्यावर मलमपट्टी करण्याचं काम गोलंदाज अझर करतील का, जी खरं तर गरज आहे जाणता राजा टीमची. पॉवर प्लेचं षटक आहे, सेकंड पॉवर प्ले. बॉलिंग ट्रॅकवर अझर तयार, स्ट्रायकर एंडला फलंदाज युवराज. फ्री बॉल व्यवस्थित झाला नाही, ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल. इझी डिसिजन फॉर अंपायर. व्हाईट बॉलचा इशारा, एक धाव मिळेल एक्स्ट्राची टीम ध्रुवी 11ला. धावसंख्या झालेली आहे 19 धावा. चांगली स्टार्ट आहे, बिनबाद 19 आणि आत्मविश्वास दिसतोय फलंदाजी करताना. पण आता हा आत्मविश्वास जो मी शब्द वापरला तो अति आत्मविश्वास ठरला का. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॉल शरीरावर आदळला, लेग बाईटची एक धाव मिळतेच. एक महत्त्वाची बाब ही झाली की इनफॉर्म बॅटरला पुन्हा एकदा स्ट्राईक मिळते, म्हणजेच प्रज्वलला स्ट्राईक मिळते. एका धावेची वाढ होईल, धावसंख्या पोचते. बिनबाद 20 या आकड्यावर. अझरच्या चेंडूंना ओळखणं वाटतं तितकं सोपं नाही आहे, पण जर तुमची नजर जर चेंडूवर बसली तर मग तुम्ही लिहिल्या अझरला खेळू शकता. आणि आतापर्यंत जर आपण या डावाचा आढावा घेतला तर प्रज्वलची नजर चेंडूवर बसलेली आहे. त्यांच्या बॅटमधून धावा येत आहेत ध्रुवी 11 या संघासाठी. जबाबदारीचं ओझं जेव्हा आपण खेळाडूंच्या खांद्यावर टाकतो तेव्हा त्यांचा खेळ जबरदस्त होतो, मजबूत खांद्यांनी होतो. पाय व्यवस्थित चालवले होते, मागचा पाय पॉपिंग क्रीजमध्ये होता, त्याचमुळे संधी आली होती. नजमुल ॲज अ विकेट कीपर म्हणून तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अझरच्या वळणाला ते व्यवस्थित ओळखतायत, बॉल गॅदर करतायत, बाईटची धाव जाणार नाही याची काळजी घेत आहेत. धावसंख्या 20. वाईड यॉर्कर, पुन्हा एकदा विकेट कीपर इन ॲक्शन. अपील हलकीशी पाहायला मिळाली, ज्यामध्ये आत्मविश्वास जाणवला नाही. चान्स घ्यायला हवा, पंचांवर दडपण टाकण्याचा प्रयत्न, पण MCA अप्रूव्ड अंपायर्स आहेत. हे देखील एक महत्त्वाची बाब आहे विकेएम चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये, जे भल्या भल्या अपीलला सामोरे जातात आणि नियमांच्या अंतर्गत डिसिजन देतात. पण संविधानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रवींद्र कोल्पे सर पुढे सरकले, संधी होती पण बॉल नो मॅन्स लँडमध्ये लँड होईल तोपर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. एक सिंगल होईल कंप्लीट. एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते 21 या आकड्यावर. प्रत्येक षटक हे वेगळ्या दर्जाचं असतं, त्याचंच प्रमाण तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिलं षटक हे अवधूतचं होतं, ज्यामध्ये 18 धावा मिळाल्या टीम ध्रुवी 11ला. आता दुसऱ्या षटकात 4 बॉल्स डिलिव्हर केलेत अझरने आणि या षटकात फक्त 3 धावा मिळालेल्या आहेत टीम ध्रुवी 11ला. आणि त्याचमुळे जास्तीत जास्त प्रयत्न धावांचा करतोय कॅप्टन प्रज्वल. ब्लाइंड स्ट्रोक आहे, बॉलच्या वळणाचा अंदाज न घेता ऑन साईडला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न फलंदाज युवराजचा होता. युवराज मागच्या सामन्यामध्ये चांगला खेळ करताना पाहायला मिळाले होते, नाही, आउट ऑफ फॉर्म. आणि आता सुद्धा तोच फॉर्म शोधण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण आता एका बाजूनं प्रज्वलची जर चांगली खेळी होते तर ती खेळी लक्षात ठेवून खेळणं आवश्यक होतं. ड्राईव्ह केले बॉलला, क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरला वेगानं पोहोचण्याचा प्रयत्न करतील, पण यावेळेस आउटफील्ड फास्ट, बॉल सीमारेषा पार. दुसऱ्या षटकाचा शेवट दमदार चौकार. जिंकण्यासाठी 18 चेंडू 36 धावांची गरज आहे. 18 balls and 36 runs required to win. As I said earlier, this will be a fantastic match for audience. प्रोलिंग स्पोर्ट्सवर आपण जर ही स्पर्धा पाहताय आणि अजूनही जर आपण सबस्क्राईबचं बटन दाबलं नसेल तर जे हातात मिळेल ते त्या बटनावर मारा, पण बटन दाबलं गेलं पाहिजे. दरम्यान धावसंख्या झालेली आहे 25 धावा आणि आता जिंकण्यासाठी 36 धावांची गरज आहे. वीरू बाबरे त्यांचे आज एक अपॉइंटमेंट आहे, ती अपॉइंटमेंट ह्या सामन्यानंतर ते अटेंड करतील. अपॉइंटमेंट कुठली हा प्रश्न आपण थोड्या वेळानंतर उत्तर देऊया. ह्या सामन्याचं गांभीर्य खूप महत्त्वाचं आहे. खरं तर आज ऑक्शन आहे पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीगचं आणि वीरू याचा आयकॉन म्हणून या स्पर्धेत तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. पण सामन्याला गांभीर्य देताना, संघाला आपली गरज आहे हे ओळखताना
आपण जर लीड करतोय या संघाला तर मग संघासाठी वेळ देणं आवश्यक आहे. वीरू बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल, तितकंच फुटवर्क नव्हतं या स्ट्रोकमध्ये. बॉल वाईड लाईनच्या आतून ट्रॅव्हल झालाय. येतोय हा डॉट बॉल जो खूप आवश्यक होता जाणता राजा या टीमसाठी. 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि आवश्यकता आहे 36 धावांची. 17 चेंडू 36 धावा. वीरू तयार प्रज्वलसाठी. सरळ बॅटचा वापर, चेंडूवर केलं आक्रमण आणि चेंडू करतो आकाश भ्रमण. अगदी सरळ बॅटचा वापर करताना सीधी बॅट, नो बकवा, सिक्सर, 6 धावा. प्रवासाचा अनुभव आला. दरम्यान धावसंख्या 31. अपील झाले, अपील स्वीकारली. LBW प्रज्वल होतात बाद. सर्वात मोठी डोकेदुखी बाजूला केली गोलंदाज वीरूने. प्रसंग झालेले आहे 31 धावा आणि बाद झालेले आहेत फलंदाज प्रज्वल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. आकाश पोहोचतायत. प्रज्वल काहीतरी चर्चेमध्ये सांगतायत. वीरूला प्रज्वलने आउट केलं, प्रज्वलने वीरूला आउट केलं. इसा बरोबर केलाय, पण अजूनही सामना संपलेला नाहीये. सामना खूप क्रुशियल मोमेंटला आहे. बघा, जेव्हा आपण हंगामाच्या सुरुवातीला लाख मुलाच्या स्पर्धेमध्ये खेळतो तर बक्षीस थोडं बाजूला राहतं, पण जिंकणं खूप महत्त्वाचं ठरतं आणि म्हणूनच तोच जिंकण्याचा आवेश मनात ठेवून प्रत्येक संघ खेळत असतो. आणि त्यातल्या त्यात वीरू ज्यांनी ते आव्हान स्वीकारलं आणि प्रज्वलला पायचीच्या स्वरूपात बाद केलं. 31 धावा, 1 गडी बाद. 15 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि पुढच्या 15 चेंडूंमध्ये 30 धावांची गरज आहे टीम जाणता राजाला. डिफेंड करण्यासाठी बॅटची लिडिंग एज. बॉल विकेट कीपर नजमुलच्या हातामध्ये. फलंदाज आल्या पावली परत. आकाशला परतीचा प्रवास करावा लागतो. विकेट डाऊन. तर वीरूकडे आहेच आणि त्याचाच तो वापर करतोय सातत्यानं. कारण एकदा का संधी मिळाली तर मग ढील द्यायची नाही प्रतिस्पर्धी संघाला आणि तोच त्याचा अप्रोच आपण सातत्यानं पाहिलेला आहे. आणि आता या सामन्यावर हळूहळू पकड मजबूत करण्याचा इरादा टीम जाणता राजाचा दिसतोय. ध्रुवी 11 कडून नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये युवराजची साथ देण्यासाठी पोहोचतायत करण, ज्यांच्या नावामध्येच रन आहे. बघा, पहिल्या डावामध्ये करणने किती दिले आहेत तितक्या वसूल कराव्या लागतील. पाहूया ती वसुली या डावामध्ये होते का धावांची. पण एका बाजूला कॅप्टन्सी जेव्हा आपल्याकडे येते, जेव्हा आपण टीम फॉर्म करतो तेव्हा ती जबाबदारी गोलंदाजावर सुद्धा येते. तर वीरूने आतापर्यंत चांगलीच गोलंदाजी हाताळली. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद झालेले आहेत. स्लाइस केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये थोडे थांबले. त्यांना माहिती आहे की जास्त घाई केली तर 2च्या बदल्या 4 जातील, पण थ्रो चुकलाय आणि त्याचमुळे ओव्हर थ्रोची धाव मिळेल. अजूनही प्रयत्न सातत्याचे पाहायला मिळत आहेत धावांना गोळा करण्यासाठी फलंदाजांचे. कारण एक धाव महत्त्वाची आहे आणि तेच महत्त्व आता आपल्या संघाला द्यावं लागेल. 3 धावांची वाढ होते आणि 3 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 34 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 13 चेंडू 27 धावा. 13 चेंडू 27 धावा. सामना क्रुशियल मोमेंटला शेवटच्या टप्प्यावर जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. स्ट्रायकर एंडला युवराज जे पहिल्या सेकंदापासून मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या डावाच्या
सरकले होते ऑफस्टमच्या बाहेर. बॉल जातोय मागे. बॅकअप आहे शॉर्टस्टॉपला. एक सिंगल पूर्ण होते जी आहे लेग बायची. लेग बायची एक धावा ॲड होईल. धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 35 धावा. 3 षटकांचा खेळ संपले. जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. 12 चेंडू 26 धावांची गरज. 12 बॉल्स अँड 26 रन्स रिक्वायर्ड टू विन. टीम ध्रुवी 11 घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक आणि आता लगेच येऊया लाईव्ह ॲक्शन मध्ये. संध्याकाळची वेळ झालेली आहे. पण संध्याकाळच्या वेळेला जितका गरमागरम चहा आमच्या कॉमेंट्री डेस्कवर आहे तितकाच गरमागरम सामना प्रेक्षकांना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 12 चेंडूंमध्ये 26 धावांची गरज आहे. 12 बॉल्स अँड 26 रन्स रिक्वायर्ड टू विन. आणि आता पुन्हा एकदा तोच रूल जर सामना बरोबरी सुटला तर मग सुपर ओव्हरच्या माध्यमातून निर्णय देण्यात येणार आहे. स्ट्रायकर एंडला करण आणि बॉलिंग मार्कवर बॉलर तयार होतोय अझर. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल. सुरुवात वाईट बॉलने होते. 1 रन एक्स्ट्रा मिळेल. एका धावेची वाढ होईल. धावसंख्या पोहोचते 36 वर. जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. परिस्थितीसाठी नेहमीच तयारीत राहा असं म्हटलं जातं. आणि तेव्हा जेव्हा आपण लॉंग चेसवर असतो अशा वेळेला लॉंग चेससाठी ते लॉंग सिक्सर सुद्धा येणं आवश्यक आहेत. आणि पाहूया तसे फलंदाजीचे फटके पाहायला मिळत आहेत का. नियंत्रण अझरचं खूप कमी वेळा चुकतं असं आपण कित्येक वेळा पाहिलेलं आहे. आणि आता सातत्यानं 2 वाईट बॉल्स पाहायला मिळतात. दरम्यान धावसंख्या 37 झाल्या. जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. 12 चेंडू 24 धावांची गरज. अझरचे पहिले 2 चेंडू अवांतर राहिले. एक्स्ट्रा रन मिळाल्या टीम ध्रुव 11ला. पण आता बॅटची स्विंग आपण पाहिली तर मिड विकेटला पण थ्रो जर आपण करताय तर एंडला कोण आहे का त्याची शहानिशा करणं गरजेचं आहे. आणि मोफतची 1 एक्स्ट्रा रन मिळालेली आहे टीम ध्रुवी 11ला. या 2 धावा 22च्या मिळतील टीम ध्रुवी 11ला. आणि तो बोनस त्यांनी खुल्या मनाने स्वीकारलेला आहे. 2 धावांच्या वाढीने धावसंख्या पोहोचते 39 या आकड्यावर. अगोदरच स्ट्रगल चालू होतं मैदानाच्या आतमध्ये अझरचं. त्यातल्या त्यात आता निराशा त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते. कारण जेव्हा जेव्हा धावा अतिरिक्त वाया जातात अशा वेळेला गोलंदाजावरचं दडपण वाढतं. पण दडपण हा शब्द तुमच्या डिक्शनरीमध्ये नसावा तरच तुमच्या वतीने तुमच्या संघाचा चांगला खेळ साकारला जाऊ शकतो. अझर बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या रवीकडून स्टार्ट घेतात लेफ्टी बॅटरसाठी. करण खेळतात 3 वर. युवराजचं योगदान 5 धावांचं आतापर्यंत. सरळ बॅटचा वापर आहे. स्ट्रेट लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक डावीकडे सरकले पण त्यांना बीट करत बॉल जाईल सीमारेषा पार. त्या तिखट गोलंदाजीची आवश्यकता होती पण फलंदाज आता अझरच्या प्रत्येक चेंडूवर लक्ष ठेवून स्ट्रोक एक्झिक्यूट करतात. धावसंख्या 45. उलट दिशेने खेळलेत. कनेक्शन प्रॉपर आहे. गॅप मोठा आहे. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल पोचेल डीप कव्हर सीमारेषा पार. मिळतील या धावाच्या. रन स्टॉपेबल बॅटिंग बाय करण. धावसंख्या 49. त्यांचं सातत्य पाहायला मिळते जे आवश्यक आहे. शेवटच्या षटकापर्यंत सामना लांबवायचा नाहीये. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा गोळा करून शेवटच्या षटकात रिलॅक्स राहण्याचा प्रयत्न मानस फलंदाज युवराजचा दिसून येतोय. धावसंख्या पोहोचलेली आहे 49 या आकड्यावर. जिंकण्यासाठी आवश्यकता 12 धावांची.
पुन्हा एकदा उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॉल गलीमध्ये क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल. बॉलिंग एंडला थ्रो करण्याऐवजी बॅटिंग एंडला त्यांनी थ्रो केला, कारण बॉलिंग एंड रिकामी होतं. एक धाव ऍड होईल, एका धावेची वर धावसंख्या पोहोचते. 2 गडी बाद 50 धावा. जिंकण्यासाठी आता आवश्यकता आहे 11 धावांची आणि बॉल शिल्लक आहेत 8 चेंडू. 11 धावांची गरज आहे. सामना हळूहळू विजयाच्या दिशेने सरकत चाललेला आहे. ध्रुव 11च्या 8 चेंडू 11 धावा, पण अजूनही सामना संपलाय कुठे. जसा उल्लेख मी केला आहे की सामना जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत विजयाची तयारी करायची नसते. अजूनही सामन्यामध्ये खूप काही बाकी आहे. दोन्ही संघ आपल्याच खेळण्याच्या शैलीवर अडलेत. आपण देखील या सामन्यामध्ये परत येऊ शकतो. अझरचा अप्रोच तोच दिसतोय, त्याचमुळे खूप चांगला चेंडू त्यांच्या वतीने हाताळला गेला. स्टंप टू स्टंप अटॅक पाहायला मिळतोय. 7 चेंडूंचा खेळ बाकी, आवश्यकता 11ची. अपॉर्च्युनिटी क्रिएट होते. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा बॉल खाली येतोय, जजमेंट घेतोय, कॅच कंप्लीट होते. 4थ्या षटकाचा शेवट अदरच्या बाजूने जातो. 4 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 50. जिंकण्यासाठी 6 चेंडू 11 धावांची गरज. सहा चेंडू 11 धावांची गरज आहे. सामना शेवटच्या टप्प्यावर येतोय. जी अपेक्षा प्रेक्षकांची असते, जी प्रतीक्षा समर्थकांची असते, ती प्रतीक्षा आता संपलेली आहे आणि आता शेवटच्या मोमेंटला सामना कुठल्या संघाच्या बाजूने जाईल त्या प्रश्नाचं उत्तर आता काही क्षणातच मिळणार आहे. एका बाजूला आहे तो म्हणजे जाणता राजा आणि एका बाजूला आहे ध्रुव 11. एका बाजूला युवराज आणि शुभम यांची जोडी. आणि पाहूया गोलंदाजीसाठी शेवटच्या षटकासाठी कुठलं नाव पुढे येते. आणि बॉलिंग ट्रॅकवर मला असं वाटतं श्रेयसला बोलवण्यात आले. श्रेयस बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. शेवटच्या षटकाची जबाबदारी स्वीकारतायत. साध्या प्रयत्नांना दुनिया विचारत नाही, दुनिया तुमच्या संघर्षाला विचारते. आणि पाहूया तो संघर्ष या अगोदर प्रज्वलचा पाहायला मिळाला फलंदाजी करताना. ते बाद झाले, वाटलं होतं की गाडी रुळावरून घसरेल, पण तसं काय पाहायला मिळालं नाही. जबरदस्त खेळ युवराजचा प्रज्वलच्या मागोमाग पाहायला मिळाला. आणि त्यानंतर अझरचं कमबॅक शेवटच्या 2 बॉलवर 4थ्या षटकाच्या, ते खूप महत्त्वाचं होतं. आणि त्याचमुळे सामना आता बॅलन्स झालेला आहे. शेवटचे 6 बॉल्स बाकी आहेत आणि 6 बॉल्समध्ये 11 धावांची गरज आहे. पहिले 3 बॉल्स ह्या षटकातले दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचे असतील, कारण त्यावर जवळपास स्पष्ट होणार आहे की सामना नक्की झुकतोय कोणत्या बाजूने. एक छोटासा बदल मोठ्या विजयाचा हिस्सा असतो. आणि पाहूया या ठिकाणी शेवटच्या षटकासाठी जो बदल केलेला आहे श्रेयसला इम्प्लिमेंट केलेला आहे, तो बदल जाणता राजा या संघाच्या फायद्याचा विषय ठरतोय का. पण एका बाजूला युवराजला जो सूर सापडलेला आहे, त्यानंतर युवराजच्या वतीने सुद्धा आपल्या संघासाठी चांगला खेळ पाहायला मिळेल का, कारण युवराजने आतापर्यंत 16 धावांचं योगदान दिलेलं आहे. शुभम फ्रेश बॅटर आहे. आणि पाहूया आता यानंतर युवराजच्या वतीनं तसाच खेळ जो या अगोदरच्या षटकामध्ये पाहायला मिळाला होता, तसाच खेळ पाहायला मिळेल का. एका बाजूला श्रेयसने ती जबाबदारी स्वीकारली. संघर्ष या शब्दाला महत्त्व नाहीये, संघर्ष करणाऱ्याला महत्त्व आहे. या अगोदर संघर्ष युवराजचा पाहायला मिळालाय, त्याच संघर्षाला जोड मिळते का श्रेयसच्या गोलंदाजाची. फुल टॉस बॉल जसा आला तसा बॉल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे गेला. आउट ऑफ पार्क, सिक्सर. पाच चेंडूचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आता 5 धावांची. दडपण तुमचा जो खेळाडू वृत्तीचा भाग आहे तो कमी करतो आणि तेच मैदानात पाहायला मिळालेलं आहे. जी खेळाडू वृत्ती हवी होती ती निगेटिव्ह झालेली आहे. आता इतर क्षेत्ररक्षकांची पण सामना संपलाय कुठे. 5 चेंडूंचा खेळ बाकी, 5 धावांची गरज आहे. स्ट्रायकर एंडला युवराज यांनी मॅच संपवण्याचा विडा उचललेला आहे आणि त्यांनी मात्र सामना संपवलाय. बॉल जातोय थेट मिड विकेट सीमारेषा पार. शक्य तेवढे प्रयत्न केल्यानंतर अशक्य